नमस्कार मित्रांनो, ज्याप्रमाणे तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याप्रमाणे केव्हा केव्हा मला पण व्हिडिओ येतात आणि काही रील येतात आणि त्या रीलमध्ये बरेच लोक जे असतात जे नॉन मेडिको असतात काहीच्या काही तुम्हाला फॉर्म्युला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की अमकं करा टमकं करा आणि त्याच्यामुळे तुमचं म्हणजे रात्रभर उभं राहील, असं राहील तसं राहील, तुमचं इजॅक्युलेशन लवकर होणार नाही, तुमचा स्टॅमिना वाढेल. असे बरेचसे रील मला पण येतात, तुम्हाला पण कदाचित येत असतील. पण माझ्याकडे क्लिनिकमध्ये येणारे 10 पैकी 8 पेशंट या जाहिरातांना बळी पडतात आणि त्याच्यामुळं आपलं लैंगिक आयुष्य ते स्वतःच खराब करून टाकतात. तर मित्रांनो, अशाच एका टॉपिकवर आज आपण व्हिडिओ तयार करत आहे. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे. खरोखर तुम्हाला सायंटिफिक व्हिडिओ, सायंटिफिक इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मराठी बांधवांना शेअर करा. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे तुम्ही रात्री झोपण्याच्या अगोदर बरेच लोक रील बघण्याची एक सवय झालेली आपल्याला आहे, सगळ्यांनाच आहे, तुम्हाला आहे, मला आहे, सगळ्यांनाच ती सवय झालेली आहे. इव्हन लहान मुलांना पण झालेली आहे. आणि या रीलमधून केव्हा केव्हा आपल्या इंटरेस्टिंगचा टॉपिकचा आपण जर पूर्ण रील बघितला तर त्याच्यानंतर आपल्याला 5, 7, 10 रील तेच येत असतात. तर असेच काही काही लोक आपल्या इंस्टावर किंवा फेसबुकवर किंवा यूट्यूबवर येतात आणि स्वतःचेच आपले फॉर्म्युले काहीतरी बनवतात. तर लोकांना असं वाटत असतं की काहीतरी आपल्याला एक जादूही आपल्याला काहीतरी फॉर्म्युला भेटला पाहिजे ज्याच्यामुळं माझ्या इंडियामध्ये खूप चांगले ताठरता यायला पाहिजे आणि माझं 1 ते 2 तास इंटरकोर्स चालला पाहिजे, म्हणजे वीर्यपतन लवकर व्हायलाच नाही पाहिजे. असे फॉर्म्युले शोधत शोधत ते या रीलला नक्कीच बळी पडतात. कारण की मित्रांनो, कोणी सांगतं की बदाम टाका, काजू टाका, किसमिस टाका, आमकं टाका, शहद टाका आणि हे संबंध करण्याच्या अगोदर 1-2 तासा अगोदर घ्या. मित्रांनो, असं नसतं की कोणताही जर तुम्ही फॉर्म्युला बघत असाल तो फक्त इन्स्टंट तुम्हाला रिझल्ट देईल किंवा व्हायग्राच्या गोळीसारखं रिझल्ट देईल असं होतच नसतं. जे काही तुम्हाला फॉर्म्युले जे आम्ही जे सांगतो ॲज अ सायंटिफिक डॉक्टर आम्ही तुम्हाला सांगतो ते आम्ही तुम्हाला सांगतो की तुमचं माइंड काम अँड क्वाईट करण्यासाठी, तुमचं हार्ट मजबूत करण्यासाठी, तुमच्या रक्तवाहिन्या चांगल्या साफ करण्यासाठी जे काही आम्ही तुम्हाला फॉर्म्युले सांगत असतो ते सायंटिफिक बेसवर आम्ही डॉक्टर लोक सांगत असतो. आणि तोच माझ्या क्लिनिकमध्ये तुम्ही आलात तर ड्युरिंग द काउन्सिलिंग मी तुम्हाला नेहमी तुम्हाला काही पथ्यपाणी सांगत असतो. ते यासाठी सांगत असतो की जेणेकरून तुमचं हार्ट मजबूत जर असेल, तुमची बॉडी जर चांगली असेल तरच तुमचा बेडवर परफॉर्मन्स चांगला होऊ शकतो. उगीच आपले काहीतरी फॉर्म्युले या लोकांचे ऐकायचे आणि ते तसं करत बसायचं, मला वाटतं याच्यामध्ये तुमचा टाईमपास होतो. आणि काही काही लोक तर असे सांगतात की जर तुम्ही हे फॉर्म्युले करत नसाल तर हे पावडर मागवा, हे च्यवनप्राश मागवा, हे अमकं मागवा, टमकं मागवा, असे बरेच तुम्हाला विकण्याचा पण प्रयत्न करत असतात. तर मित्रांनो, अशा जाहिरातींना किंवा अशा रीलला बळी न पडता आपलं लैंगिक आयुष्य चांगलं मजबूत आणि बळकट करण्यासाठी हे आपल्याला काही काही चांगल्या सवयी लावणं अत्यंत गरजेचं असतं. आणि सगळ्यात चांगली सवय म्हणजे आपलं चांगलं नॉलेज घेणं महत्त्वाचं असतं. कारण की माझ्याकडे येणाऱ्या 99% लोकांना नॉलेजच नसतं की सेक्च्युअल इंटिमसी म्हणजे काय, सेक्च्युअल परफॉर्मन्स म्हणजे काय, आपण कसं आपल्या पार्टनरला उत्तेजित करू शकतो, आपण आपल्या दोघांच्या म्हणजे कामकिर्दीमधून आपल्या दोघांना आनंद कसा मिळू शकतो, हे लोकांना याची कल्पनाच नसते. आणि त्याच्यामुळं अज्ञानाच्या अभावामुळं ते कुठे डिस्कशन करत नाहीत, चांगले आमच्यासारखे लोकांचे पॉडकास्ट किंवा काही व्हिडिओ बघत नाहीत आणि स्वतःच्या काहीतरी कल्पना असतात, उगीच आपल्या मित्रांनी सांगितलं म्हणून आपण करत बसायचं. असं न करता जर तुमच्या शरीरातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून जर तुम्ही प्रॉपर तुमच्या सेक्च्युअल प्रॉब्लेमसाठी जर काउन्सिलिंग जे महत्त्वाचं असतं ते काउन्सिलिंग जर करून घेतलं तर मला वाटतं की 90% लैंगिक समस्या दूर करण्यासाठी फक्त काउन्सिलिंगच तुम्हाला बेनिफिट देऊ शकतं. तर मित्रांनो, की फक्त औषध गोळ्यावर डिपेंड राहणं हे सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करण्यासारखं मला बिलकुल वाटत नाही. कारण की जेव्हा केव्हा माझ्या तुम्ही क्लिनिकला येता मी तुम्हाला स्वतःहून एकदम फ्री अँड फ्रँकली तुम्हाला सांगत असतो की तुम्ही माझे जे काही तुम्हाला मी सांगितलेलं पथ्य, जसं मी तुम्हाला सांगत असतो, तेल, तूप, साखर, भात, चपाती खाऊ नका, हिरवे भाजीपाला, फळ, कडधान्य जास्त खा, नट्स खा, ज्याच्यामुळे तुम्हाला चांगले प्रोटीन पण मिळू शकतील, मॅग्नेशियम मिळतील, झिंक मिळतील, फोलिक ॲसिड मिळतील, L-आर्जिनिन मिळतील, असे पदार्थ मी तुम्हाला जास्त खायचा तुम्हाला नक्कीच सल्ला देत असतो. आणि जाता शेवटी तुम्हाला एक पण सांगतो की तुम्ही जर माझं ऐकत नसाल तर तुम्ही माझी पायरी चढत राहा, माझ्याकडे येत राहा आणि माझ्याकडे तुम्ही पैसे खर्च करत राहा. तर मित्रांनो, तुम्हाला जर परमनंट या सेक्च्युअल प्रॉब्लेमपासून जर तुम्हाला छुटकारा पाहिजे असेल तर तुम्हाला घरच्या घरी व्यायाम करणं, आहारावर लक्ष ठेवणं, आपल्या वजनावर लक्ष ठेवणं आणि आपल्या माइंडला काम अँड क्वाईट ठेवणं ह्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि ह्या जर तुम्ही फॉलोअपमध्ये बरोबर जर तुम्ही जुळून आणलं तर मला वाटतं की याच्याबरोबर तुमच्या पार्टनरच्या लेक्चरवर, तुमच्या पार्टनरच्या ॲक्टिव्हिटीवर, तुमच्या पार्टनरच्या सपोर्टवर, तुमच्या पार्टनरच्या नॉलेजवर पण तुमचं लैंगिक आयुष्य अवलंबून असतं. आणि ते पण सुधारण्यासाठी तुम्हाला
कंपल्सरी काउन्सिलिंग करून घेणं अत्यंत गरजेचं असतं। तरी मित्रांनो, जर तुम्ही जाहिरात बघत असाल किंवा रील बघत असाल आणि काहीच्या काही फॉर्म्युले तुम्ही ऐकून स्वतःवर ट्राय करत असाल, तर मला वाटतं तसं न करता चांगल्या काउन्सिलरकडून चांगली काउन्सिलिंग करून घेणं हे महत्त्वाचं असतं। धन्यवाद मित्रांनो।